अमरावती जिल्ह्यातील पथरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा एक असा काळजाचा ठोका चुकविणारा प्रकार समोर आला आहे, ज्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। वाघडोह जनकापूर परिसरातील हनुमान मंदिरासमोरील निर्जन कालव्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचे शव आढळून आले। केवळ जीव घेऊन मारेकरी थांबले नाही, तर गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी मृतदेहाला जाळले। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे सावट पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर चर्चा सुरू झाली आहे। ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। कालव्यालगत असलेल्या शेतात गबने नावाचे गृहस्थ रखवाली करत असताना त्यांना कालव्याच्या दिशेने धूर आणि काहीतरी जळत असल्याचा उग्र वास आला। त्यांनी कुतूहलापोटी कालव्यात डोकावून पाहिले असता समोरचे दृश्य पाहून त्यांना घाम फुटला। एका माणसाचा देह आगीमध्ये जळत होता। गबने यांनी क्षणाचाच विलंब न लावता खोडगावच्या सरपंचांना याबद्दल माहिती दिली। सरपंचांनी तात्काळ पथरोड पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती कळविली। काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी एका चारचाकी वाहनाचा वापर करून मृतदेह या ठिकाणी आणला असावा। घटनास्थळावर गाड्यांच्या टायरचे ठसे उमटले होते। ते खोडगावच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे। धक्कादायक बाब म्हणजे जळालेला मृतदेह हा एका तरुण मुलाचा असावा अशी चर्चा प्रत्यक्षदर्शी आणि उपस्थितांमध्ये रंगली। मारेकऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या डिझेलचा वापर करून मृतदेहाची ओळख पटवू नये यासाठी त्याला पूर्णपणे जाळण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर तातडीने अमरावती येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले। या पथकाने राखेमधून आणि आजूबाजूच्या परिसरातून महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे गोळा केले। मनीष ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की हा मृतदेह मनुष्याचा असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। सध्या पथरोड पोलीस ठाणेदार आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विविध कोण्यातून या प्रकरणाचा तपास करत असून मारेकरी नक्कीच कायद्याच्या कचाट्यात सापडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे।